नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी घेऊन आले आहे काबली चणे। तुम्ही बघत असाल काबली चणे घेतलेले आहे मी। तर काबली चण्यांची रस्सा भाजी म्हणजे काबली चणे मसाला भाजी बनवणार आहे मी आज। तर त्यासाठी मी काही काबली चणे घेतलेले आहे। 1 वाटी काबली चणे आहे हे। तर ते भिजायला घातलेले होते मी, 4 ते 5 तास भिजत घातलेले होते मी। तर तुम्ही जर ऐन वेळेवर जर बनवायची असेल तुम्हाला तर ती तुम्ही 15 ते 20 मिनिटं कोमट पाण्यामध्ये भिजत घालू शकता आणि नंतर कुकरमध्ये डायरेक्टली शिजूनही घेऊ शकता तुम्ही। पण तुम्ही जर या पद्धतीने बनवली 4 ते 5 तास अगोदर भिजायला घालून जर केली ही भाजी तर याची टेस्ट ही वेगळी होते। आणि ते डायरेक्टली जर तुम्ही शिजून घेणार 20 मिनिटांमध्ये कोमट पाण्यामध्ये भिजून तर त्याची टेस्ट वेगळी येणार। तर बनवायची असेल तर या पद्धतीनेच बनवा। तर कुकरमध्ये मी आता हे घालून घेणार आहे, पाणी काढून घेणार आहे मी। आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो सुद्धा हे मी चिरून घेणार आहे। तर टोमॅटो हे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कापू शकता, मी मीडियम आकारामध्ये कापून घेते। जर तुम्ही या पद्धतीनेही टोमॅटो या भाजीमध्ये घालू शकता। अर्ध्या भागामध्येच एका टोमॅटोचे 2 भाग करायचे आणि तसेच ते टाकून द्यायचे शिजायला। आणि नंतर जेव्हा ते शिजून त्याची वरची जी साल आहे ना ती काढून घ्यायची आणि स्मॅश करून घ्यायचं त्यामध्येच। पण मी स्मॅश न करताच म्हणजे टोमॅटो हे या पद्धतीने असेच अख्खेच ठेवणार आहे भाजीमध्ये। तर टोमॅटो चिरून झालेला आहे आणि कुकरमध्ये चणे सुद्धा मी घालून घेतलेले आहे। आता टोमॅटो सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता चणे छान भिजलेले आहे, हरभरे हे छान भिजलेले आहे। तुम्ही जे गावरान हरभरे असतात ना ते सुद्धा घेऊ शकता या भाजीसाठी, तेही सुद्धा यूज करू शकता। पण त्याची सुद्धा प्रोसेस अशीच, ते सुद्धा तुम्ही 4 ते 5 तास अगोदर भिजायला घालायचेत। तर टोमॅटो घालून झाल्याच्या नंतर मी अर्धा चमचा हळद घालणार आहे यामध्ये। तर हळद यासाठी कारण हळदीने टेस्ट सुद्धा छान येते, रंग छान येतो भाजीला। आणि चवीनुसार मीठ घालायचंय। मीठ यासाठी घालायचंय की कारण चणे जे हरभरे आहे त्यामध्ये पूर्ण मीठ हे आतमध्ये मुरला जाईल शिजण्याच्या दरम्यान। तर कुकरचं झाकण लावून मी आता 3 शिट्ट्या घेणार आहे। 3 शिट्ट्यांमध्ये छान शिजल्या जातात ते। तर तोपर्यंत शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया, मसाला काढून घेणार आहोत। तर मसाल्यामध्ये मी काही मसाले घेतलेले आहे। घरगुती मसाल्यामध्येच आपल्याला ही भाजी बनवायची आहे, खूप छान आणि टेस्टी भाजी होते। तर एक मीडियम आकाराची अर्धी वाटी मी धने घेतलेले आहे, त्याच वाटीने मी थोडे तीळ घेतलेले आहे अर्धी वाटीच। आणि तुम्ही बघू शकता मसाल्याचं प्रमाण मी अतिशय कमी घेतलेलं आहे कारण गरम मसाला सुद्धा वापरायचा आहे या भाजीमध्ये। तर एक तुकडा घेतलेला आहे कलमीचा, 4-5 मिरे आणि 4-5 लवंगा। आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला हा माझ्या हातामध्ये, तर तो एक सिक्रेट मसाला आहे, तो मी शेवटी सांगेन तुम्हाला। त्याच व्हिडिओ स्किप न करता बघा। तर अगदी कमीत कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे मी। तर खोबरं आहे, खिसून घेतलेलं आहे मी ते। तर तुम्ही याच्या स्लाइड्सही टाकू शकता छोट्या छोट्या चकत्या करून। तर तवा गरम करून घ्यायचा आहे, तवा चेक करायचा आहे हाताने, थोडंसं हात वरती धरून वाफ लगेच समजते तवा गरम झालाय म्हणून। त्यानंतर हे घालून घ्यायचे आहे मसाले आणि भाजून घ्यायचे आहे। एकदम कमी मंद आचेवरच हे भाजून घ्यायचे आहे कारण मसाला जो जर थोडासाही करपला तर त्याचा कडवटपणा हा भाजीला लागतो। तर जी मूळ भाजीची जी चव आहे ती येणारच नाही आणि अशी कडवट चव येईल भाजीला। त्यामुळे मसाला भाजताना याची काळजी घ्यायची आहे। थोडासा मसाला हा कमी भाजला तरी चालेल, कारण आपण जेव्हा भाजीला फोडणी देणार त्यानंतर जो मसाला आपण कलसणार त्या तेलामध्ये, तर तेल वरती येईपर्यंत आपण तेल बाजूला होईपर्यंत तो मसाला कलसला जाणार। त्यामुळे भाजताना मसाला हा कमी भाजला तरी चालेल। तर तुम्ही बघू शकता मसाला हा छान मंद आचेवर मी भाजून घेत आहे आणि तीळ हे चटकत आहे, उडत आहे। तर आता या स्टेजवर असताना तुम्ही थोडंसं जे खोबरं आहे ते घालून घ्यायचं आहे खिसलेलं।
खिसून यासाठी घेतलेला आहे मी, कारण आपण अगोदरच जो मसाला आहे तो कमी फ्लेमवर भाजून घेणार आहोत आणि जर हाय फ्लेम जर केली तर खोबरं हे करपल्या जाणार, त्यामुळे कमी फ्लेमवरच हा मसाला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्हाला एक नोटिफिकेशन पण मिळेल, त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि एक व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक सुद्धा करा। तर मसाला हा आपला लगभग भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता थोडासा रंग चेंज झालेला आहे भाजीचा, मसाल्याचा। तर हा मसाला आता काढून घेणार आहे मी। तर मंद आचेवर याची काळजी घ्यायची आहे, मंद आचेवरच हा मसाला भाजायचा आहे। तर मसाला हा आता मी काढून घेते। हाय फ्लेमवर मसाला हा भाजायचा नाही। तर मसाला काढून घेतल्याच्या नंतर यामध्ये 2 मीडियम आकाराचे मी कांदे घेतलेले आहे, ते सुद्धा भाजून घ्यायचे आहे। असं लालसर रंग, तांबडसा रंग येईपर्यंत भाजून तळून घ्या। तेलामध्ये थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं आहे छान। तर त्यामध्ये मी अजून 4 ते 5 तुकडे अद्रक घालणार आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालणार आहे मी। तर हा जो कांदा आहे हा तांबट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि गॅस बंद झाल्याच्या नंतरही तव्यावरतीच ठेवून घेणार आहे मी तो थोडा वेळ, कारण जी राहिलेली कसर सुद्धा आहे ती सुद्धा त्याची निघून जाईल। तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग हा बदलला आहे। आता हा लगभग कांदा झालेला आहे भाजून। तर हा कांदा आणि जे आपण मसाला भाजून घेतलेला आहे तो मसाला मी एकत्रच मिक्सर जारमध्ये फिरून घेणार आहे आणि यामध्ये मी एक वाटणामध्ये एक कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ना त्या घालणार आहे, कारण त्या काड्यांचा या भाजीमध्ये फ्लेवर खूप छान येतो। तर कोथिंबीरच्या ह्या काड्या या पेस्टमध्ये नक्की घालायच्यात। मसाला भाजून झालेला आहे, तवावरती मी आता ते तसंच थंड होण्यासाठी ठेवणार आहे। तोपर्यंत कुकर उघडून घेते मी। तर तुम्ही बघू शकता छान अगदी चणे हे काबली चणे शिजलेले आहे, टोमॅटो सुद्धा शिजलेला आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे हरभऱ्याला। तर असं बघता क्षणी खावेसे वाटतात, असा छान रंग आला की। तर बघू शकता किती छान रंग आलेला आहे त्याला। या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा टोमॅटो मीडियम आकारामध्ये तुम्हाला ज्या आकारामध्ये हवं असेल त्या आकारात तुम्ही शिजून घेऊ शकता। तर पेस्ट करून घेतलेली आहे मी मसाल्याची, तुम्ही बघू शकता अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि कमीत कमी पाण्यामध्ये मी ते काढून घेतलेलं आहे। यामध्ये पाणी नाही घातलं तरी चालते, थोडंसंच पाणी घालावं लागते फक्त, कारण कांदाच्या याच्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे पाणी कमीच लागते। तर आता फोडणीची तयारी करून घेऊयात आपण। तर मी कढई ठेवून घेते आता गॅसवरती। कढई ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये तेल सुद्धा घालून घेतलेलं आहे मी। तर तेल तापलंय का ते चेक करायचं। तर त्यामध्ये थोडंसं आपण मोहरी 1-2 दाणा घालून बघूयात। हां, तर असं चेक करायचं। तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी अंदाजानेच घातले हाताच्या। तर मला चमच्याचा अंदाज येत नाही त्यामुळे मी हातानेच घालते, परफेक्ट अंदाज येतो मला हाताने, त्यामुळे मी हातानेच घालते नेहमी। तर तेलामध्ये छान कलसून घ्यायचं आणि या स्टेजवर असताना गॅसची फ्लेम कमी करायची आणि हा मसाला खूप छान हलवून घ्यायचा आहे चमच्याने अगदी मंद आचेवर, कारण कढई लागू शकते खालून, मसाला हा करपू शकतो, त्यामुळे कमी फ्लेमवरच घालायचा आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात। तर मी तिखट घातलेला आहे, तिखट हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता। तर आमच्याकडे थोडं तिखट जास्तच खातात त्यामुळे मी 2 चमचे
मीडियम आकाराचे घेतलेले आहे। आणि हा गरम मसाला आहे। गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घालू शकता। तर मी हा कांदा लसूण अंबारी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। एक छोटी पूर्ण वाटी घातलेला आहे मी तो। आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ज्या मिक्सर जारमध्ये आपण पेस्ट करून घेतलेली होती त्याच मिक्सर जारमध्ये पाणी घालायचं आहे। ते भांडं धुवून ते धुतलेलं पाणी मिक्सर जारचंच पाणी यामध्ये घालायचं आहे। तुम्ही बघू शकता मिक्सर जारचंच पाणी मी त्यामध्ये घालून घेते। आणि छान जो मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये एकजीव। एकही असं गाठोळी राहिली नाही पाहिजे। छान मिक्स करून घ्यायचा आहे। आणि नंतर झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला तेल सुटेपर्यंत त्यामधलं तेल हे सगळं बाहेर येईपर्यंत 4 ते 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आता मी झाकण ठेवून घेणार आहे आणि त्याला होऊ देणार आहे। कारण छान रंग येतो। याचं तेल जर सुटलं ना रंगही छान येतो आणि टेस्टही छान येते। त्यामुळे झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर त्याला होऊ द्यायचं आहे। आणि आता आपण चेक करूयात। तर तुम्ही बघू शकता तेल हे बाजूला झालेलं आहे मसाल्यामधलं आणि रंग सुद्धा छान आलेला आहे। आहा, बघताच क्षणी खावं असे वाटते। अजून तर हरभरे सुद्धा घालायचे राहिले। मसाल्याला छान रंग आलेला आहे। तर या स्टेजवर असताना यामध्ये आपल्याला मी ही कसुरी मेथी घालून घेणार आहे। यामध्ये थोडेसे हाताने रगडून घ्यायचे दोन्ही हाताने आणि ती पसरून घ्यायची मसाल्यामध्ये। तर तुमच्याकडे जर कोथिंबीर नसेल घालायला तर कसुरी मेथी ही कोथिंबीरचं काम करते। आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीरही घालायचा आणि कसुरी मेथी सुद्धा घालायची या भाजीला। आणि काबली चणे जे आपण शिजून घेतलेले आहे ते मी घालून घेतले। तर तुम्ही बघू शकता छान रंग सुद्धा आलेला आहे। आणि जे टोमॅटो मी मीडियम आकारामध्ये कापलेले होते ते सुद्धा दिसताय त्यामध्ये। तर याची सुद्धा टेस्ट वेगळी येते। त्यामुळे मीडियम आकाराचेच टोमॅटो हे तुम्ही घाला। आणि आता हे मी घातले कारण जे काही चणे होते ना तेच मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे। कारण याची टेस्ट जी हरभऱ्याची जी टेस्ट आहे ती यायला पाहिजे भाजीला तशी ती अशी या पद्धतीने जर तुम्ही काही थोडेसे 2 ते 3 चमचे छोट्या चमच्याने हरभरे हे ठेचून घ्यायचे खलबत्त्यामध्ये आणि ते जाडसर असे आणि ते घालायचे नंतर उकळी यायच्या अगोदर। तर छान रंग आलेला आहे भाजीला। आणि आता उकळी घेऊयात आपण याला। उकळी आल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि मीठ घालायचं आहे। तुम्ही बघू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आणि कोथिंबीर घालायचं आहे। मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी सुद्धा घालायची आवर्जून। आणि जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर सुद्धा घालायचं आहे। जर कोथिंबीर नसेल बाय चान्स एखाद्या वेळेस कोथिंबीर नसतो तर त्यावेळेला कसुरी मेथी घालायची। चना मसाल्याची भाजी रेडी झालेली आहे। आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।